ओके, तर मी पुन्हा एकदा सांगतो की त्यांनी 7 भुजंग घेतले. 7 फॅक्टर्स ऑफ एनलाइटनमेंट. तर या 7 भुजंगामध्ये आज भंतेने काय सांगितलं की उपेक्षा संबोधचंग. उपेक्षा संबोधचंग निर्माण होण्यासाठी काय आहे की 6ची प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. सती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, पसद्धी, समाधी. समाधी ज्यावेळेस येते त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक फॅक्टर डेव्हलप होते, यथाभूत ज्ञान दर्शन. यथाभूत ज्ञान दर्शन, जे जसं आहे तसं ज्ञान आपल्याला दिसायला लागतं. जे काही नॉलेज आहे, तर बेस्ट सगळ्यात महत्वाचं नॉलेज काय, अनिच्छ दुःख अनात्म. 3 कार्डिनल फॅक्टर्स. यथाभूत ज्ञान दर्शन. तर यथाभूत ज्ञान दर्शन जे जसं आहे तसं केव्हा दिसायला लागतं, ज्यावेळेस आपल्याला समाधी प्राप्त होते. परंतु समाधी केव्हा प्राप्त होते, ज्यावेळेस मन आणि शरीर पूर्णपणे शांत झालेलं असेल. याला आपण म्हणतो प्रसिद्धी. ओके, मन आणि शरीर केव्हा पूर्णपणे शांत होईल, ज्यावेळेस मनामध्ये प्रीती असेल. जे काही आपण धम्म प्रॅक्टिस करतोय त्याबद्दल प्रीती असेल. प्रीती केव्हा प्राप्त होईल, ज्यावेळेस आपल्या मनामध्ये अधिष्ठान आणि आपले एफर्ट्स असतील. वीर्य, अधिष्ठान असलं पाहिजे. सर्वात महत्वाचं काय की अधिष्ठान असलं नाही बा, मी ध्यान करणारच, मी शील पालन करणारच, त्यांना मी ब्रेक नाही देणार. अधिष्ठान. ओके, अधिष्ठान पक्क केव्हा होईल, ऊर्जा केव्हा येईल प्रॅक्टिस करण्यासाठी, ज्यावेळेस तुम्ही धम्माची जी रियालिटी आहे किंवा नेचर ऑफ रियालिटी आहे, जी ती तुम्हाला क्लिअरली समजायला लागेल. आपण धम्म विचय म्हणतो. जेव्हा नॉलेज असेल त्याच वेळेस तर तुम्ही एफर्ट्स करसाल ना. जेव्हा तुम्हाला नॉलेज प्राप्त होईल त्याच वेळेस तुम्ही त्या रस्त्यावर चालण्यासाठी एफर्ट्स टाकसाल. सर्वात महत्वाचं, सती असल्याशिवाय या सर्व गोष्टी होत नाही. यामध्ये सती खूप महत्वाची आहे. सती म्हणजे माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे काय, being in the present moment or bringing the dhamma in the present moment. धम्म म्हणजे काय, सगळं सद्धम्म, ज्याला आपण म्हणतो की कुशल, कुशला धम्म. तर जर आपल्याला नॉलेज नाही, समजा आपल्याला माहित नाही की बा पानाती पातानं असं असं होते, पानाती पाता केल्यानं आपल्याला या पद्धतीनं फळ भोगावं लागतं, जसं की आपलं आयुष्य कमी होऊन जाते, आपल्याला सिकनेस लागते, आजारपण. आता जेव्हा हे माहीतच नाही, तेव्हा हे माहीतच नाही, तर तो व्यक्ती कशामध्ये गुंतलेला राहील, तो व्यक्ती गुंतलेला राहील 8 लोकधर्मामध्ये. आता जसं मी माझ्या मनाचं सांगतो, प्रत्येक प्रवचनामध्ये मी एक पदार्थ दरवेळेस सांगत असतो बघा, गुलाबजामुन. ओके, हे का, कारण की लहानपणापासून जेव्हा जेव्हा मी तो तो टेस्ट केला, तो मला आवडत गेला. आवडत जसा गेला तसा तो मनावर मनावर त्या पदार्थाचं जे राज्य आहे ते पसरत गेलं. बघा मन कसं खेळ करतं आपल्यासोबत. मग काय झालं की ते आवडायला लागलं. त्याची टेस्ट, स्मेल, टेक्स्चर.
कलर, गंध सर्व जेव्हा आवडायला लागतं आपल्याला, तर आपल्याला काय करतो त्या वस्तूविषयी आपण अटॅच होऊन जातो. ज्याला आपण म्हणतो पंचकाम गुण. त्याची टेस्ट आणि स्मेल आवडायला लागली ना. याला काय म्हणतो आपण अस्साद. याला म्हणतो आपण अस्साद. अस्साद उत्पन्न झालं इथं काय होतंय, की जे 4 आर्य सत्य जे आपल्याला 3 गोष्टीमधून समजून घ्यावं लागतात. तेच मी तुम्हाला सांगते आता. सच्च, किच्च, कथ. सच्च म्हणजे ट्रुथ. ट्रुथ काय आहे, की पंच उपादान स्कंद. 5 स्कंदाविषयी असलेली आसक्ती. आसक्ती कुठे उत्पन्न झालेली? लहानपणी खाल्लेला तो टेस्टी पदार्थ, ते टेक्स्चर, तो वास, तो कलर. बघा पंच उपादान स्कंदामध्ये ज्याला आपण फॉर्म, रूपस्कंद, फीलिंग, वेदना स्कंद, परसेप्शन, संन्यास स्कंद, मेंटल कॉन्कॉक्शन, संखार स्कंद आणि विज्ञान, कॉन्शियसनेस त्याला म्हणतो. 6 टाइप्स ऑफ कॉन्शियसनेस. 6 इंद्रियांमधून वाहणारा विज्ञानाचा स्रोत किंवा 6 इंद्रियांचं मिक्सचर. कॉन्शियसनेसच्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत. आता इथं उपादान कुठं निर्माण झालेलं आहे? आसक्ती कुठं निर्माण झालेली? टेस्ट. आसक्ती कुठं निर्माण झाली? स्मेल, वास, गंध, वास, चव, रूप. रूप पण ना, रूप म्हणजे काय? त्या त्या गुलाबजामुनचा आकार, गोल, कलर, हे रूपाचेच भाग आहे ना हे पण. टेस्ट हे ते सर्व. काय फिलिंग निर्माण झाली. अरे हा पदार्थ खूप चांगला आहे. ओके. वेदना उपादान. माझ्या मनामध्ये बसून गेलं, परसेप्शन झालं. नाही, हे एकदम चांगलं आहे. दरवेळेस खायचं आहे. लहानपणापासूनच. म्हणजे स्वीट पदार्थ खाण्याची झालेली आवड. अस्साद. अस्साद निर्माण झाला आधी तेव्हा काय, की त्याच्या मागे भटकत राहणं. का भटकते? कारण की धम्म नाहीये. लहानपणा आपल्याला माहीतच नाही ना. इग्नोरन्स आहे, अविद्या आहे. हीच तर अविद्येचा खेळ आपल्या मनामध्ये चालू राहतो. तर सच्च काय आहे, की पंच उपादान स्कंद. हे सच्च आहे. हे दुःख आहे. 4 आरे सत्यामधलं सच्च काय, की पंच उपादान स्कंद. हे लहानपणापासून आपल्याला लागलेलं आहे. तर अस्साद काम कसं करतं बघा, आता जसं की अ, मी त्यावेळेस ते खेड्यामध्ये राहायचो. एकदम लहान. ओके. त्यावेळेस म्हणजे औरंगाबाद जवळच एक वडोद बाजार गाव आहे. तिथंच म्हणजे माझं बालपण जे आहे ते खेड्यामध्ये गेलं 20 वर्ष. तर त्यावेळेस काय आहे की अ, बाजार भरायचा. ओके. समजा अशी मोठी नदी राहायची तिथं नदीमध्ये बाजार भरायचा. बघा मी तुम्हाला सांगत आहे की कशा पद्धतीनं धम्म समजायला किती वेळ निघून जातो. साधं समजायला. बघा मला साधं आता म्हणजे रिअलायझेशन जे आहे ते सांगत आहे मी तुम्हाला कसं-कसं झालेलं आहे. त्यावेळेस बाजार भरायचा. लहानपण. बाजार भरायचा. तर बाजार भरायचा तर अ, त्यावेळेस काय मला वाटतं, मी तुम्हाला ही जी गोष्ट सांगत आहे अ, 84-85 ची. ज्यावेळेस मी 6-7 वर्षाचा झालेलो होतो. ते त्यावेळेस मला समजायला लागलं. तर मग वडिलांसोबत बाजारात जायचं. 6-7 मला वाटतं 8-10 च्या आसपास. 6-7 ते 8-10. ओके. वडिलांसोबत जायचं. मग ते पूर्ण बाजार करणार. त्यावेळेस जो बाजार होता तो मॅक्सिमम ₹8-10 मध्ये होऊन जायचा. ओके. तर
हे तर तुमच्यासोबतही झालेलं असणार. कारण की लहानपणी जे आपण बाजार करायला जायचो तर अ, तिथं ते याची दुकानं लागायची. काय म्हणतात त्याला? अ, शेव, चिवडा, त्याच्यानंतर त्यावेळेस ते लाडू, त्याच्यानंतर ते पेढे या पद्धतीनं. हं. आणि ते गुलाबजामुन, काळे गुलाबजामुन असायचे बरणीमधले. हं. ओले नाही. आता तर ते पॅक्समध्ये येतात पूर्ण हल्दीरामचे. तसं काहीच नव्हतं. तर ज्यावेळेस अ, काय म्हणतात त्याला, जेव्हा हे वाटलं त्यावेळेस म्हणजे की बाजार आणला का? ओके. अ, गोड आणलं का? या पद्धतीनं घरामध्ये म्हटलं जायचं. आजही म्हणतात की नाही माहीत नाही. परंतु त्यावेळेस. तर जेव्हा तिघा भावामध्ये वाटल्या जायची वेळ यायची, तर जो स्वीटचा जो भाग आहे, तो मी पूर्ण माझ्याकडे ओढून घ्यायचा. द्यायचं नाही बा छोट्या भावांना. बघा कसं काम करतं. मी तुम्हाला हे सांगत आहे, की ज्यावेळेस सच्च माहीत नाहीये, उपादान हे रूप उपादान स्कंद. इथं काम काय करत आहे रूप आणि संज्ञा. संज्ञा काय आहे, की बाबा गुलाबजामुन खूप चांगलं आहे, स्वीट खूप चांगलं आहे, तेच खायचं आहे. त्यामुळे मी काय करतो, की पूर्णच्या पूर्ण स्वतःकडे ओढून घेतो. ओके. अशाच सर्व गोष्टी याला आपण लोभ म्हणतो. लोभ काय करतो, की मी म्हणतो माझा जो अहंकार, घमंड, गर्व ह्या गोष्टीच लोभाला बळी पडत असतात. जो मी असतो ना, तो लोभाला बळी पडत असतो. दुसरा मनामधला दुसरा भाव जो असतो तो लोभाला कधीच बळी पडत नाही. परंतु ही प्रक्रिया कशामुळे होती? संज्ञा. जर मला माहीतच झालं नसतं, की गुलाबजामुन गोड आहे, खूप चांगलं आहे, हे आहे ते. माझ्या परसेप्शनमध्येच नाहीये. तर मी कशाला ते स्वीट पदार्थ ओढणार? समजतंय का मी काय म्हणत आहे? हं. कोणतीही वस्तू जी मनामध्ये ओढ निर्माण करते, तो आहे लोभ. ही आसक्ती ज्याला आपण वस्तुकाम म्हणू. वस्तुकाम कशामुळं? अस्साद. अस्साद कशामुळं? कारण की सच्च माहीत नाही. हे कशामुळं? की पंच उपादान स्कंद 4 आर्य सत्याचं नॉलेजच नाही ना. मग याच्यावर क्रिया कशी होणार? आदिनव. आदिनवमध्ये जर माहीत असलं, तर आदिनवमध्ये काय होणार? की आपण अ, धम्म प्रॅक्टिसचा उपयोग करून त्या गोष्टीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करू. आणि माहीत नसलं, तर काय होणार? की त्या गोष्टीच्या मागे पळण्याचा प्रयत्न करू. ओके. ही झाली क्रिया. त्याला म्हणू आपण किच्च. सच्च, किच्च आणि खत. खत म्हणजे मग काय की अ, असाद, आदिनव आणि निस्सरण. निस्सरणमध्ये आपण काय करू? किंवा जे आपली भटकंती होती, या लोभ, दोष, मोहांच्या मागं, ते आपण स्टॉप करून टाकू. निवारणामध्ये. असाद, आदिनव, निस्सरण. निस्निवरण नाही. निस्सरणमध्ये. हे आपण काय करू? ब्रेक करून टाकू. परंतु हे ब्रेक होणं जे आहे, हे केव्हा समजणार आपल्याला? आज मी 46 चा झालोय. ओके. 46. तेव्हा कुठं गोष्टी समजायला लागल्या. म्हणजे एवढं 20 वर्षाची प्रॅक्टिस करून सुद्धा आपल्याला रिअलायझेशन व्हायला खूप वेळ लागतोय. म्हणजे 4 आर्य सत्य, 3 कार्डिनल फॅक्टर्समध्ये समजायला वेळ लागते. सच्च, किच्च, खत. आपण डायरेक्टली म्हणतो जगात दुःख आहे, आजारपण दुःख आहे, म्हातारपण दुःख आहे. परंतु या गोष्टी मनामध्ये काम करत आहे म्हणून दुःख आहे. या गोष्टी मनाच्या बाहेरच्या थोडी आहे. मनो मनोपुब्बा, मनोगम्मा, मनोसेट्टा, मनोमया. आपण म्हणतो ना, माइंड इज द मास्टर ऑफ ऑल थिंग्स. तर उपेक्षा संबोधजंग जे आहे, उपेक्षा संबोधजंग इथं काम करतात. का? कारण की 8 लोक धम्माला ते बळीच पडत नाही. तर त्या स्वीट पदार्थांचं जे आस्वाद निर्माण झालेलं आहे, तर त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे तृष्णा. दुसरं आर्य सत्य.
त्याच्यावर क्रिया कशी होणार? पहिले समजून तर घ्यावं लागेल की तृष्णा अशी अशी आपल्यासोबत काम करते. प्रत्येकासोबत वेगळ्या पद्धतीने, सेम नाही. तर सत्य काय आहे? सत्य हे आहे की सर्व दुःखाचं कारण ही तृष्णा आहे. 5 इंद्रियांना लागलेली भूक कशाची? अस्सादाची. 5 इंद्रियांना लागलेली भूक पंचस्कंदांमुळं निर्माण झालेली भूक. पंचस्कंदांच्या आसक्तीमुळे निर्माण झालेली भूक. कशामध्ये निर्माण झाली? 5 इंद्रियांमध्ये निर्माण झाली. कशामुळे निर्माण झाली? अस्सादामुळे निर्माण झाली. अस्साद कशामुळे निर्माण झालं? लोभामुळे निर्माण झालं. लोभ कशामुळे निर्माण झाला? अविद्येमुळे निर्माण झाला. अविद्या का बरं आहे? कारण की 4 आऱ्या सत्याचं नॉलेज नाही. 4 आऱ्या सत्याचं नॉलेज का नाहीये? कारण की प्रॅक्टिस करत आहे आपण उपादानची. उपादान म्हणजेच आसक्तीची प्रॅक्टिस जर करत असणार, तर धम्म हा गोड लागतच नाही. पळतात लोकं धम्मापासून. का? कारण की मनामध्ये असलेला बंध, ती जी कैद आहे मोहाची, ती आपल्याला चांगली वाटेल. कारण की नाही मनासारखं जगायचं. अरे बाबा मनासारखं जगण्यासाठी पहिले प्रॅक्टिस तर पाहिजे आतमध्ये. कळलं तर पाहिजे काय वाईट आहे आणि काय चांगलं आहे. ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे मनामध्ये त्या जर भेटत गेल्या त्याला आपण चांगलं वाक्य म्हणतो. त्याला आपण चांगलं संबोधतो. नाही माझ्यासोबत सगळं चांगलं होतंय. आणि मनाच्या विरुद्ध जर काही घडत गेलं, तर आपण म्हणतो ते चांगलं होत नाही. परंतु ज्यावेळेस मनाच्या विरुद्ध घडतं, त्याच वेळेस आपली ताकद वाढते. त्याच वेळेस आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होते. प्रेशर जर येत असेल, याला आपण म्हणू की तणाव जर येत असेल, तणाव म्हणजे कोणता? त्याला आपण म्हणू की हं, खूप सगळ्या अडचणी येत असेल, तर तो पॉइंट आहे आपल्या प्रगतीचा. तो पॉइंट आहे. आपण काही ना काही करत आहे. म्हणूनच तर प्रॉब्लेम येते. जेव्हा खूप मोठा तणाव किंवा खूप प्रेशर जेव्हा आपल्यावर पडतं, तर ऑटोमॅटिक आपले दरवाजे उघडतात निसर्गामध्ये. तर आपल्याला वाटतं की हे दरवाजे बंद झालेले आहेत. पण खूप सगळं जेव्हा प्रेशर येतं व्यक्तिमत्त्वावर कोणत्या पण, तर त्यावेळेस दरवाजे उघडतात. दरवाजाचा अर्थ काय? की आपल्याला मार्ग दिसायला लागतो. हे काय झालं तृष्णेमधलं साच्य. इच्छ काय? की तृष्णेला बळी नाही पडायचं आहे. कारण ते दुःखाचं कारण आहे. हे दुःखाचं कारण आहे. आता हे दुःखाचं कारण जसं की मी तुम्हाला उदाहरण देतो की बाजारात निघायचो, वडील हे आणायचं, ते आणायचं, त्याच्यानंतर स्वीट आणलं की मी ओढून घ्यायचो. हे काय आहे? हे दुःखाचं कारण आहे. कारण की ज्यावेळेस आपण लोभ निर्माण करते मनामध्ये, तर तो लोभ काही एकाच ठिकाणी थोडी काम करेल मग. तो तर व्हायरस आहे मनामधला. तो निर्माण केला की तो 10 ठिकाणी काम करेल. त्या लोभाचं नेचर काय झालं? त्या लोभाची प्रकृती काय झाली तयार? की जे आवडतं त्याला वाढवायचं. जे आवडतं त्याला वाढवायचं. मग ते चुकीचं का असेना. आता चूक आहे की बरोबर आहे हे कसं समजणार? प्रॅक्टिस असली तरच समजणार ना. पण प्रॅक्टिसमध्ये पण धम्मविचय खूप स्ट्राँग पाहिजे. याचा अर्थ काय की तुमचं नॉलेज खूप स्ट्राँग पाहिजे. नाहीतर कोणताही मूर्ख येईन आणि तुम्हाला बळी पाडून घेऊन जाईल. येतंय का लक्षात? म्हणून भांडे गुणरत्न दरवेळेस म्हणतात, की कोणतीही टीचिंग असो, कोणीही शिकवत असो, जर तुम्हाला
त्या प्रवचनामध्ये 4 अरे सत्य जर लिंक वाटले नाही, तर ती भगवान बुद्धाची शिकवण नाही. तर दुसरं आर्य सत्य सच्च किच्च काय समजलं ना? आता खातं काय रिअलाईज होणं. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की हे या पद्धतीनं असं असं होते, हे होते, ते होते. दिस इज रिअलायझेशन ना. परंतु स्टील इट इज नॉट यथाभूत ज्ञान नसतं ना. 4 आर्य सत्याचा बोध थोडी आहे अजून माझ्या मनामध्ये. म्हणजे स्वतः पण नाही ना. ओके. अजून स्वतः पण नाही. ज्या वेळेस आपल्याला बोध व्हायला सुरुवात होते, ओके, तिथं कुठं जे दुःख आहे ते कमी व्हायला सुरुवात होऊन जातं. क्लिअरली समजतं त्या व्यक्तीला की उपादान बा इथं आहे, मी इथं अडकलेलो आहे, या लोकधर्मामध्ये मी प्रॅक्टिस करत आहे, हे लोकधर्म मी सोडायला पाहिजे, हे त्याला क्लिअरली समजायला लागतं. तो प्रशंसेला बळी पडत नाही, तो यशामध्ये खुश होत नाही, तो काय म्हणतात, अलाभ ज्याला म्हणू की आपण लॉस मध्ये दुःखी होत नाही. तो जस्ट कीप मुव्हिंग. ओके. नो मॅटर लॉस ऑर गेन, कीप मुव्हिंग. हॅपी अनहॅपी, कीप मुव्हिंग. त्या गोष्टी त्याला इफेक्ट नाही करतील. का? कारण की उपेक्षा संबोध जंगम म्हणजे तसंच आहे की जसं की नदीच्या मध्य भागामध्ये ओंडका टाकला आणि तो समुद्रापर्यंत मिळू लागलाय. सेम आपलं जे मन आहे ते मिडल बॅलन्स चालायला लागतं. बॅलन्स होऊन जातं. या जन्माच्या आणि मागच्या जन्माचे जे संस्कार आहेत ते आपल्याला इफेक्ट करत नाही. बॉडीली मे बी करतील, परंतु मेंटली त्याचा इफेक्ट होत नाही. दुसऱ्या आर्य सत्यामध्ये हे आहे रिअलायझेशन, सच्च किच्च कथ. ओके, रिअलायझेशन फॅक्टर्स मी इतकं जास्त क्लिअरली नाही सांगू शकणार. मी हे तुम्हाला माझ्या नॉलेज बेसिसवर आणि प्रॅक्टिसच्या बळावून थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे की तुम्ही जसे आहात तसेच तुम्ही सांगा. तुम्ही जे आहे तेच सांगा. आणि सर्वात महत्वाचं, तुम्हाला तुमची प्रॅक्टिस माहित पाहिजे. या दुःखाच्या जगामध्ये तुम्हाला लढण्यासाठी तुमची प्रॅक्टिस माहिती पाहिजे की तुमच्याकडे कोणते शस्त्र आहे. तुमची कोणतं शस्त्र, जसं की माइंडफुलनेस नावाचं जे शस्त्र आहे ते तुमचं खूप ताकदवर आहे. तर मग इम्पॉसिबल आहे की तुम्ही दरवेळेस दुःखी असाल. होसाल, परंतु कमी असणार. जसं तुम्हाला कळतं की तृष्णा आणि उपादान कारण आहे, तसंच तुम्ही काय म्हणता किंवा सोडून द्यायचं आहे, जाऊ द्यायचं आहे, नाही सुटत तर थोड्या वेळ थांबायचं आहे. हे तिसऱ्या आर्य सत्यामध्ये आहे. पॉझिंग, रिजेक्टिंग, लेटिंग गो, स्टॉपिंग. हे तिसऱ्या आर्य सत्यामध्ये आहे. आपण करतो का प्रयत्न? आता मी जे तुम्हाला सांगितलं सर्व, या पद्धतीने करतो का प्रयत्न? आपण जाऊ देतो का गोष्टींना? नाही. आपण पकडून ठेवतो. हं? आपण थांबवतो का गोष्टींना? नाही. आपण थांबू शकत नाही कारण की त्याचं जे बळ आहे त्या लोभाचं ते खूप मोठं आहे. आपण नकार देतो का त्या गोष्टींना जिथं दुःख निर्माण होऊ लागलंय? नाही. कारण की हिंमत नाही राहिलेली असते, नंबर एक. नंबर दोन, आसक्ती जास्त असते. त्यामुळे त्या व्यक्तीला, त्या वस्तूला आपण सोडू शकत नाही. जे दुःखाचं कारण बनत आहे, तृष्णेला मोठं करण्याचं कारण बनत आहे. कुठे बॅलन्स माइंड आहे बघ? नाही. कारण की लोकधर्मामध्ये वावरण्याची आपल्याला आदत पडलेली असते.
आपण म्हणतो संस्कार झालेले असतात. ते संस्कार पुन्हा त्याच पद्धतीची विपाक तयार करत राहतात. सती नसल्यामुळं आपण पुन्हा-पुन्हा त्या गोष्टीला बळी पडत राहतो. आपण जर आपलं तोंड बंद ठेवलं ना, तर 99% प्रॉब्लेम तसेच सॉल्व्ह होतात आपले. ओके. मेन तेच आहे. म्हणून संयम असणं खूप गरजेचं आहे. सहनशीलता आणि संयम हे 2 गुण असणं खूप गरजेचं आहे. हे संयम आणि सहनशीलता असणं खूप गरजेचं आहे. त्याच्याशिवाय हे जे फॅक्टर्स आहेत ते प्रॅक्टिस होणं इम्पॉसिबल. तर सती म्हणजेच मेंटेनिंग अवेअरनेस रिगार्डिंग टू द धम्म. तर तिसरं आर्य सत्याची जी ट्रुथ आहे, ती आपल्याला माहिती आहे, की बा याच्यामध्ये हे आहे. परंतु त्याला ॲक्शनमध्ये आणणं गरजेचं आहे. ते ॲक्शनमध्ये केव्हा येईल? ज्यावेळेस सती स्ट्राँग आहे. ओके. आपल्याला माहिती आहे, की नाही, 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 हा लोभ आहे. हे आता आपल्याला दुःखाचं कारण आहे. म्या, म्या आपण रडतो. हं, आपलं आसू फोडतो, टेन्शनमध्ये येतो, वरीमध्ये येतो. हे सर्व दुःख आहे. दुःखाचं कारण काय आहे? तृष्णा आहे यामागे. आपली आपलं पंचकाम गुण आहे. हं, वस्तुकाम आहे, असाद आहे. सर्व या गोष्टींच्या मागे हे निर्माण होण्यासाठी काय आहे? कारणीभूत अविद्या आहे. अविद्या नष्ट कशी होईल? 4 आर्य सत्याबद्दल माहिती असणं. 4 आर्य सत्यामध्ये दुसरं आर्य सत्य जे तृष्णा आहे, त्याला थांबवणं गरजेचं आहे. ते तिसरं आर्य सत्य आहे. आणि तो थांबवण्याचा जो रस्ता आहे, परमनंटली थांबवण्याचा जो रस्ता आहे, ते चौथं आर्य सत्य आहे. मग चौथ्या आर्य सत्यामध्ये दुसरं जे आहे संकल्प, राइट थॉट. राइट थॉट कोणता असला पाहिजे? निष्काम संकल्प, त्याग करण्याचा. कोणता त्याग? लोभ, दोष, मोहाचा त्याग करण्याचा संकल्प असला पाहिजे. मग अ, संकल्प जर तसा असेल, तर जे ॲक्शन आहे, ती तशीच होणार आहे. आपलं बोलणं तसंच होणार आहे. म्हणजे धम्माला धरून किंवा आचार आर्य सत्याला धरून अष्टांगिक मार्गामध्ये असलेले सर्व फॅक्टर्स जे आहेत, जसं की संकल्प कोणता होता? त्यागाचा. तो ते त्याग आपण करत आहोत. कशाचा त्याग करतोय? असाध. असाध कशामुळे? लोभ. त्या तृष्णेचा आपण त्याग करत आहोत. पण हे केव्हा सर्व? जेव्हा सती आहे. सती एकदम शुद्ध आहे आपली. तर सम्मा संकल्प जे आहे राइट थॉट. राइट थॉट. निक्कम म्हणजेच सोडून द्यायचं आपल्याला, त्याग करायचा आहे. लोभ, दोष, मोहाचा त्याग करायचा आहे. दोषमध्ये काय आहे, की अँगर, इलविल, हेट्रेड, घृणा, तिरस्कार, तिटकारा. मला सांगा या दुर्गुणांमधून तर पानाती-पाता होते. हत्या. या दुर्गुणामधूनच तर पिसून वाचा होते. हरुष्य वाचा होते. शिव्या देणे, हं, वाईट बोलणे, अर्वाच्य बोलणे.
तुटतायत का शील बघा. दुर्गुणांमुळेच तर शील तुटणार आहेत. दुर्गुणांना थांबवण्याचं काम जर अर्जंटली करायचं असेल, अर्जंटली म्हणजे काय? या क्षणात, उद्या नाही, पुढच्या क्षणात नाही, या क्षणात. तीच तर सती आहे. जी याच क्षणात सद्धम्मला आणून दुर्गुणांना खाली करत आहे. परंतु हे केव्हा होणार? त्यागाची भावना मनामध्ये आहे. फिलिंग, वेदना स्कंद आहे आणि तिथं सद्धम्म प्रस्थापित झालेला आहे आणि तिथं तुम्ही त्याग करत आहात. कशाचा? स्वतःच्या लोभाचा. लोभ, दोष, मोह क्षयो निब्बाणं. निब्बाण काय? या सर्व गोष्टींचा त्याग करणे निब्बाण आहे. समजते मी काय म्हणत होतो? मग तशीच ऍक्शन, तशीच वाचा, तसंच कृती, ज्याला आपण व्यायाम म्हणू, त्याच पद्धतीचं. मग त्याच पद्धतीमुळे निर्माण होणारी सती, सती संबोधचंग. मग सती निर्माण झाली तर ऑटोमॅटिक अजून इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट होतं डीप. योनिसो मनसिकार, डीप जातो आपण. जेव्हा समजतं की हे सोडायचं, त्यामुळे निर्माण होणारं वीर्य, ऊर्जा, त्यावेळेस आपण अधिष्ठान ठेवतो की नाही, मला या गोष्टींचा त्याग करायचा आहे. त्या त्यागासाठी तर ऊर्जा पाहिजे ना, मन तेवढं ताकदवर झालं पाहिजे ना. ताकदवर केव्हा होणार? जेव्हा सद्गुणात मध्ये काम करतील. दुर्गुण करत असतील तर कमजोर आहे. तिसऱ्या आर्य सत्यामध्ये जेव्हा आपल्याला समजतं की हे सगळं थांबवायचंय, सोडायचंय, नकार द्यायचा आहे या गोष्टींना पुन्हा पुन्हा होण्यासाठी, त्यावेळेस रिअलाइज काय होतं की कोणत्या पद्धतीनं आपल्या मनामधल्या गोष्टींना थांबवायचंय, निस्सरण कसं करायचंय, म्हणजे सोडून कसं द्यायचं, त्याग कसं करायचंय, याला पूर्णपणे थांबवायचं कसं आहे. तेव्हा कुठे चौथं आर्य सत्य, तिसरं आर्य सत्य क्लिअर होऊन जाते. ओके, चौथा आर्य सत्य, अष्टांगिक मार्ग मी तुम्हाला सांगितला का कशा पद्धतीने आपल्याला वर्किंग मोड मध्ये आणावं लागेल. वर्किंग मोड. फळ काय भेटणार आहे याच? तर याचं फळ आहे सोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहत. हे फळ आहे सप्तभुजंग. जेव्हा आपण प्रॅक्टिस करू त्यावेळेस हे चार, चार, आठ आपल्याला प्राप्त होते. सोतापट्टी मग्ग, सोतापट्टी फल, सकदागामी मग्ग, सकदागामी फल, अनागामी मग्ग, अनागामी फल, अरहत मग्ग, अरहत फल, त्यावेळेस प्राप्त होईल. ओके. जर तुम्हाला कोणी म्हणत असेल हे खूप इझी आहे, तर मग त्यांना विचारायचं की भगवान बुद्धांना एवढा टाइम काऊन लागला. हम्म. तुम्हाला कोणी म्हणतं की खूप इझी आहे, तर त्यावेळेस म्हणायचं की भगवान बुद्धांना एवढा वेळ काऊन लागला बा? मग सर्व इझी तर सारेपुत्त महामोगलायन थेरांना एवढा वेळ काऊन लागला? का आपण एवढे एवढे जन्म घेतो? एकाच जन्मामध्ये काऊन खलास नाही होऊन जात सगळं? जर कोणता मूर्ख तुम्हाला म्हणतो इझी आहे, तर पुन्हा विचारायचं की आता जन्म का आहे तुझा, मागच्याच जन्मात का नाही? मग भगवान बुद्धांना तर खूप वेळेस भेटलो आपण, धम्म तर खूप वेळेस पाहिला, का नाही आतापर्यंत आपण प्रेत झाला? का आता सध्या श्वास घेते आपण? का दुःखाला बळी पडते आपण? कारण की अविद्या आहे ना. अजूनही अविद्या मनामध्ये आहे, म्हणूनच तर दुःख निर्माण होतं, म्हणूनच तर आसू टपकतात आपल्या डोळ्यांमधून.
आपल्याला कळतच नाही. मी तुम्हाला क्लिअर सांगत आहे. ओके. जिथं दुर्गुण असतील तिथं आवाज मोठा होईल. जिथं दुर्गुण असतील तिथं दुःख मोठं होईल. जिथं दुर्गुण असतील तिथं मिथ्या समाधी होईल. जिथं दुर्गुण असतील तिथं मिथ्या दिठ्ठी होईल. नरकाच्या यातना भोगाव्या लागतात मिथ्या दिठ्ठी लोकांना. किती क्लिअरली सांगितलं मी तुम्हाला, की जर तुम्हाला वाटतं, की 8 दिवसाच्या, 10 दिवसाच्या शिबिरामध्ये किंवा 1 महिन्याच्या शिबिरामध्ये आपल्याला निर्वाण प्राप्त होऊन जाईल, आम्ही स्वतःपन्न होऊन जाईल. अरे, जर असं असतं तर विचार करा ना तुम्ही. ओके. मी हे नाही म्हणत, की होत नाही. याच जन्मात होते 100% भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. एक तर 7 दिवस, 7 महिने, 7 वर्ष. परंतु त्या पद्धतीच्या पारमित्या तर पूर्ण कराव्या लागतील. बघा, आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. काय असतं? आता जसं की हे काम चालू आहे. आता ते भावक सरोजींना मेडिसिन द्यायचं होतं. ओके. पण मला माझं शेअरिंग द्यायचं होतं. माझ्या अकाउंटला फक्त ₹3,500 होते. क्लिअरली सांगतो मी. 3,600 समथिंग. ओके. 3,500 पाठवून दिले मी. ओके. 3,500 नियरली एम्प्टी केलं. म्हणजे पूर्ण खाली करून टाकलं स्वतःला. एवढं तेव्हा होतं माहिती का, जेव्हा आपल्याला तो धम्म माहिती दानाचा, त्याचं फळ माहिती की आपण कोणाला देते. सच्च माहिती ना, ट्रुथ माहिती आहे. त्याच वेळेस तर इफेक्ट होते ना मनावर. याचा अर्थ काय आहे, की आपल्याला इम्पॉर्टंट आहे, की धम्मविषय आपलं स्ट्रॉंग पाहिजे. म्हणजे आपलं जे धम्माचं जे नॉलेज आहे, आपली जी चर्चा आहे धम्माविषयी ती खूप स्ट्रॉंग पाहिजे. त्याला अंडरस्टँडिंग पाहिजे. अंडरस्टँडिंग म्हणजे आपल्याला माहित पाहिजे, की हे असं-असं केल्यानं असं-असं होणार आहे. या पद्धतीनं आपल्याला उपादान भेटतं. सर्वात महत्वाचा, प्रॅक्टिसमध्ये चढ-उतार असतात. परंतु ते चढ-उतार आपल्याला समजले पाहिजे. जिथं दुःख जास्त उत्पन्न होते, तिथं प्रॅक्टिस कमी होते. जिथं शांतता जास्त उत्पन्न होते, तिथं प्रॅक्टिस वाढते. कधी लक्षात ठेव सांग. पण तू डोळे उघडल्यानंतर समाधीमुळे निर्माण होणारी शांतता ही पूर्णपणे नष्ट व्हायला सुरुवात होऊन जाते. परंतु ती शांतता मेंटेन ठेवायची असेल तर सती स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. परंतु सती स्ट्रॉंग असण्यासाठी आपल्याला धम्म माहिती असणं गरजेचं आहे. पुस्तकातला धम्म नाही, मनामधला धम्म. धम्म हा मनामध्ये प्रस्थापित व्हायला पाहिजे. धम्म म्हणजे तुम्ही व्हायला पाहिजे. त्यावेळेस कुठं स्वतः पाठीमाग सुरू होतो. परंतु हा विचार करत नाही बसायचा केव्हा होईल म्हणून. आपण म्हणू की नाही बा आता बस झालं. पण बस झालं म्हणून काय होणार? समजा तुम्ही प्रॅक्टिस स्टॉप केली. चला ठीक आहे. समोर काय? याचा अर्थ लोभ आहेच या जगामध्ये पुन्हा-पुन्हा निर्माण होण्याचा. केलेत का तुम्ही हे 7 फॅक्टर प्रॅक्टिस कधी? हं. हे 7 फॅक्टर आपण रिगरसली प्रॅक्टिस करतो. खरंच डे टू डे लाईफमध्ये कंटिन्युअसली प्रॅक्टिस करतो.
कधीही लक्षात ठेव सर, रिझल्ट्स महत्त्वाचे असतात. ओके. उत्पन्न होणारे रिझल्ट्सच बघायचे. जोपर्यंत रिझल्ट नाही ना, तोपर्यंत काही खरं नाही. त्या परीक्षेचं काहीच खरं नाहीये. समजा तुम्ही परीक्षा दिली, अभ्यास केला आणि त्याचा रिझल्टच नाही येऊ लागला. काय कामाचं तुमचं ते परीक्षा देणं आणि अभ्यास करणं? सांगा. ओके. म्हणून रिझल्ट खूप इम्पोर्टंट आहे. तुमचे रिझल्ट दिसायला पाहिजे. ओके. आय थिंक तुम्हाला समजलं असेल. मला काही विचारायचं आहे का याबद्दल? तर नाही समजलं, काही गोष्टी जर चुकीच्या वाटल्या तर त्या सोडून द्यायच्या. ज्या गोष्टी यामध्ये कामाच्या आहेत, त्या गोष्टी पिक करायच्या आणि त्याला जीवनामध्ये उपयोगात आणायचं. आहे का प्रश्न कोणाचा? नसेल तर मग मी टॉक स्टॉप करणार आहे. तर या पद्धतीनं आपल्याला इक्वॅनिमिटी ठेवावी लागते. कधीही लक्षात ठेवा इक्वॅनिमिटी म्हणजे फक्त 8 लोक दमाला सोडणंच नाहीये. तर चौथ्या आर्य सत्यामध्ये उत्पन्न झाली इक्वॅनिमिटी जी आहे, इक्वॅनिमिटी फॅक्टर्स जे डेव्हलप होतं चौथ्या ध्यानामध्ये. हं. चौथ्या हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये जी इक्वॅनिमिटी डेव्हलप होते, ती खूप स्ट्राँग असते. तेव्हा तुम्हाला गरज नाही पडत. ऑटोमॅटिकली तुम्ही गोष्टी सोडायला सुरुवात करता. परंतु मला ज्ञान प्राप्त झालं म्हणजे तुम्ही स्वतः पण नाही झाली, हेही लक्षात ठेवा. हेही लक्षात ठेवा. ज्ञान प्राप्त होणे म्हणजे स्वतः बंधन नाही. आणि मी काय म्हणतो याच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. मी तुम्हाला क्लिअर सांगतो. क्रॉस चेक करायचं. जे काही मी शिकवलं ते. क्रॉस चेक करायचं. ओके. परंतु जोपर्यंत आपण प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवत नाही, डे टाइम मध्ये पण तोपर्यंत होत नाही. ओके. तोपर्यंत होत नाही. आता तुम्ही ऐकलं आणि उठल्यानंतर जे जसं आहे तसं जसं तुम्हाला चहा आवडते, गोड तुम्ही लगेच मग उठल्यानंतर ब्रश झाला, प्रवचन ऐकलं, त्याच्यानंतर सोफावर बसले म्हणतात की मला चहा पाहिजे, गोड पाहिजे. झालं ना साधं उत्पन्न. प्रॅक्टिस मध्ये प्रॅक्टिस करताना गोष्टी सोडताना दुःख व्हायला नाही पाहिजे. त्याचा आनंद निर्माण आणि त्याची प्रीती प्राप्त व्हायला. प्रीती म्हणजे काय? मनाचा आणि शरीराचा आनंद. म्हणजे ती गोष्ट सोडताना आपल्याला आनंद निर्माण होईल. आपल्याला दुःख नाही व्हायला पाहिजे. प्रॅक्टिस. कारण की धम्म काय करतो? शांतता निर्माण करतो ना, दुःख थोडी निर्माण करतो. असं. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत या जीवनात पडतात, परंतु निब्बाणाचा जो रस्ता आहे क्लिअर व्हायला खूप सत्य आणि सत्य आपल्याला समजणं घ्यायचं आहे. त्याच्याशिवाय धावपळ होणार नाही. अपार आहे सर्वांना पानाचं धर्म आहे येता इथं या क्षणामध्ये पण तो तुझ्या ओपन करायचा असेल तर शिवाय नाही. ओके. आय थिंक एवढं इनफ झालं. कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता, नाही तर मी करणार.
रेकॉर्डिंग स्टॉप नाही होत. ठीक झालं तरी ठीक. तुम्हाला ऐकू गेलं हेच महत्वाचं आहे. मे बी अपडेट होत आहे जो त्यामुळे हे रेकॉर्डिंग स्टॉप नाही होऊ लागली. प्रयत्न केला 2-3दा.